दिल्लीत आज विधानसभा निवडणुकीकरता मतदानाला सुरुवात झाली आहे। तासभर झालेलं आहे मतदान सुरू झालेलं आहे। सगळ्या 70 जागांकरता एकाच टप्प्यात मतदान सुरू झालेलं आहे। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान सुरू राहील। दिल्लीतील 1.56 कोटी मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तर या निवडणुकीचा निकाल 8 फेब्रुवारीला जाहीर होईल। येत्या शनिवारी निकाल लागतोय। राजधानीतील सगळ्याच म्हणजे 70 विधानसभा जागांकरता 13,766 मतदान केंद्र ही उभारण्यात आलेली आहेत। 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर मतदान सुनिश्चित करण्याकरता निमलष्करी दलाच्या 220 कंपन्या, दिल्ली पोलिसांचे 35,626 कर्मचारी, 19,000 होमगार्ड तैनात ठेवण्यात आलेले आहेत। मतदानादरम्यान पोलिसांचं पथक ड्रोनद्वारे सुद्धा नजर ठेवून असेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडे। उमेश, मतदानाला सुरुवात होऊन तासभर लोटलेला आहे। भाजप या ठिकाणी 26 वर्षांनी दिल्लीत कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे। काँग्रेस सुद्धा आता निवडणुकीच्या रिंगणात उतरताना दिसते जोशात, पण आपला मात्र हॅट्रिक साधायची आहे। त्यामुळे हम भी कुछ कम नाही असं म्हणत रणांगण जोरदार तापलंय। तासाभरात किती टक्के मतदान होतं या संदर्भात काही अंदाज, काही आकडेवारी? लागवी पहिल्या तासाभरातची आकडेवारी आता थोड्या वेळातच जी आहे ती निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाईल, मात्र अद्याप ती आकडेवारी हातात आलेली नाहीये। आपण दिल्लीचं जे वातावरण पाहायला मिळते ते अत्यंत उत्स्फूर्त प्रमाणे वातावरण जे आहे ते आपल्याला असलेलं पाहायला मिळतं। खास करून ज्या दिल्ली विधानसभा निवडणूक आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षासाठी। नक्कीच 3 पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, ज्यामध्ये काँग्रेस आहे। मात्र गेल्या 10 वर्षापासून दिल्लीमध्ये काँग्रेस पक्ष जे आहे तो कुठल्या निवडणुकीमध्ये दिसतच नाही, कारण गेल्या 2 निवडणुकांमध्ये जर आपण पाहिलं तर एकही जागा जी आहे ती काँग्रेसला निवडून आणता आली नाहीये। तर या मागच्या 2 विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाने भरघोस यश मिळवलं। म्हणजे पहिली विधानसभा निवडणूक ज्यावेळेस आम आदमी पक्षाने लढवली होती, ज्यावेळेस पूर्ण सत्ता आम आदमी पक्षाने घेतली, त्यावेळेस केवळ भारतीय जनता पक्षाला 3 जागा मिळाल्या आणि त्यानंतर जी मागची निवडणूक होती त्याच्यामध्ये केवळ 7 जागा मिळालेल्या आहेत। म्हणजे दोन्ही निवडणुकांमध्ये भरघोस यश जे आहे ते आम आदमी पक्षाला मिळालं। मात्र ही जी निवडणूक आहे जे गेले 5 वर्ष ते दिल्लीच्या राजकारणात अत्यंत वेगवान घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळाला। कारण तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असताना त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे थेट आरोप झाले होते। कथित मद्य घोटाळा प्रकरणात हे आरोप झाले होते आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना सगळ्यात पहिला अटक झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती। सिसोदिया जवळपास 2 वर्ष जे आहेत ते तुरुंगात होते, तर तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जवळपास 1 वर्ष तुरुंगात होते आणि त्यानंतर ही निवडणूक होते। आम आदमी पक्षावर भरमसाठ आरोप जे आहेत ते भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आले। एकूणच जर पाहिलं तर आम आदमी पक्ष कसा भ्रष्ट पक्ष हे गेल्या 5 वर्षापासून सांगण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे। तर दिल्लीमध्ये केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षाची हुकुमशाही सुरू आहे। आपल्या पद्धतीने राज्य चालवायचे, आपल्या पद्धतीने देश चालवायचा आहे असं सातत्याने अरविंद केजरीवाल सांगतायत। आणि त्यामुळे ह्या 2 नेते म्हणजे थेट अमित शहा आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध अरविंद केजरीवाल अशी ही निवडणूक जी आहे ती आपल्या दिल्लीची पाहायला मिळाली। त्यामुळे उमेश, साऱ्यांकरताच ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची अशी झालेली आहे। पाहूया, अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। अनेकांचं भवितव्य आज मतपेटीत सुद्धा कैद होणार आहे। 8 तारखेला दिल्लीच्या तख्तावर कोण झेंडा फडकवतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद उमेश, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।